शिवसेना नेत्यावरती गोळीबार केल्याप्रकरणी अटक केलेल्या गणपत गायकवाड यांना ज्या कळवा पोलीस ठाण्यामध्ये आणलं त्याच पोलीस ठाण्यामध्ये आलेल्या निरंजन डावखरेंनी भेट दिल्यानं वाद निर्माण झालाय। जवळपास दीड तास नंतर निरंजन डावखरे कार्यकर्त्यांसह पोलीस ठाण्यामध्ये होते। निरंजन डावखरेंच्या पोलीस ठाण्यामध्ये येण्यामुळे पोलिसांवरती दबाव आणला तर जात नाही ना, अशी चर्चा सुरू झाली आहे। गायकवाड असलेल्या पोलीस ठाण्यात निरंजन डावखरेंची भेट। आमदार डावखरेंच्या भेटीमुळे पोलीस दबावात। लोकशाहीच्या प्रश्नावर डावखरेंची सारवासारव। गणपत गायकवाड यांना कळवा पोलीस ठाण्यात आणल्यानंतर काही वेळानं तिथं भाजपा आमदार निरंजन डावखरे पोलीस ठाण्यात आले होते। एका आरोपी आमदार कोठडीत असताना दुसरे आमदार त्या ठिकाणी कसे आले हा प्रश्न या निमित्तानं उपस्थित झालाय। जवळपास दीड तास निरंजन डावखरे पोलीस ठाण्यात होते, त्यामुळे पोलीस अधिकाऱ्यांवर प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे दबाव आणला गेला का हा सवाल उपस्थित करण्यात येतोय। यावर पोलीस ठाण्यात नवे अधिकारी आले आहेत, त्यांना भेटून चहा पाण्याला आल्याचा दावा डावखरेंचा आहे। स्टाफ सगळा सीनियर पीआय पासून सगळेजण नवीन आहेत आणि त्याच्यामुळे त्यांचा एक आपण नवीन स्टाफ आल्यानंतर माझा जो वैयक्तिक विषय आहे तो बोलल्यानंतर त्यांचं अभिनंदन आणि त्यांच्यावर अर्धा कप चहा घेतला, एवढाच विषय आहे। आजवर तुम्ही आतमध्ये होता पण निदान आत राहण्याचं कारणच हे होतं की ते नवीनच सगळेजण स्टाफ आलेला आहे, तर त्यांच्याशी आपण 2 मिनिटं हितगुज बोलणारच ना। अर्धा कप चहा घेतला त्याच्यासाठी तेवढा वेळ लागून गेला। लोकशाही मराठीनं या संदर्भात पुन्हा विचारलं असता त्यांनी एका अदखलपात्र गुन्ह्यासंदर्भात भेटायला आल्याचं सांगून वेळ मारून नेल्याचा प्रयत्न केलाय। मी माझ्या वैयक्तिक एका विषयासाठी आलो होतो। माझ्या एका नातेवाईकावरती काल ज्या संदर्भातलं आता तुम्ही सगळेजण इकडे बघा तिकडे बघा असं करायला तर अडचण होईल, तर त्यासाठी या इकडे आलो होतो। ती कंप्लेंट आम्ही पोलिसांकडे दिलेली आहे। विरोधकांनी निरंजन डावखरेंच्या कळवा पोलीस ठाण्याच्या भेटीवर टीका केली आहे। निरंजनजीकडनं अशा तऱ्हेची अपेक्षा नाहीये, परंतु भारतीय जनता पक्षामध्ये गेल्यानंतर अशा तऱ्हेची मानसिकता येते। गुन्हेगारी आहे, हा जो गुन्हा घडलेला आहे आणि ज्याच्यावरती आरोप आहेत अशा व्यक्तीला त्या ठिकाणी समर्थन देण्याचं काम भारतीय जनता पक्ष करतंय। आणि हे जे चाललेलं आहे ते मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या संस्कृतीला मारक तर आहेत, परंतु महाराष्ट्रामध्ये गुन्हेगारी इतक्या स्तरावर गेले की आता लोकप्रतिनिधी देखील गुन्हेगारीकडे वळायला लागलेले आहे। लोकप्रतिनिधींना कायदा आहे आणि तो कायदा त्यांनी पाळावा अशी माफक अपेक्षा सुद्धा आहे। या प्रकरणात आरोपी आमदार ज्या पोलीस ठाण्यात आहेत त्या पोलीस ठाण्यात एक दुसरा सत्ताधारी आमदार जात असेल तर पोलिसांच्या मनोबलावर परिणाम होणार नाही का असा सवाल उपस्थित केला जातोय। ज्योत्स्ना गंगणे, लोकशाही मराठी, ठाणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।